त्यामुळेच मी फसलो. नमस्कार, मी कांता रणजित नाईक, संस्थापिका रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट. गेले 8 वर्षापासून आम्ही समाजकार्यात सामील झालेलो आहोत. आम्ही पुण्यापासून सोलापूरपर्यंत पालक, बालक, महिला सबलीकरण, एज्युकेशन ह्या क्षेत्रामध्ये लक्ष देऊन कार्य करत असतो. आज रोजी आम्ही इथे इस्कारा फाउंडेशन, शुभलक्ष्मी फाउंडेशन यांच्या युतीने मेडिकल कॅम्प आयोजन केलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपलं BP, शुगर, मेडिकेशन, गायडन्स टू वुमेन रिगार्डिंग PCOD अँड PCOC या विषयावर मार्गदर्शन मुलींना व महिलांना करण्यात आलेलं आहे. असेच कार्यक्रमास आम्ही नेहमी तत्परतेने सहभाग देऊ. धन्यवाद. आज या ठिकाणी शुभवैशाली फाउंडेशन या अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर राबवले जात आहेत. तर शुभवैशाली फाउंडेशन हे मुख्यतः ग्रामीण भागामध्ये आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि पर्यावरण या विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहे. त्याचबरोबर आम्ही सध्या मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या विभागांमध्ये आमचं काम चालू आहे. नमस्कार, मी अक्षय दिलीप लखांबारे. इस्कारा फाउंडेशन महाराष्ट्र याच्या अंतर्गतमध्ये मी ठाणे जिल्ह्याचं काम बघतो आहे. इस्कारा फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय हरिश्चंद्र देसले व संस्थापक तथा फाउंडर सन्माननीय चेतन कांबळे यांच्या अंतर्गत व यांच्या प्रयत्नांनी ही संस्था चालू झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील शहापूर गावामध्ये तालुक्यामध्ये कोठारे गावातून या संस्थेची स्थापना झाली. स्थापना करताना अनेक अडचणींना सामोरे जाऊन, विरोधकांसमोर जाऊन या संस्थेचं कार्य सुरू झालं. कोठारे गावामध्ये संस्थेचं उद्घाटन तसेच संस्थेचं संस्थेच्यातर्फे एक मोफत तिथे आपण वाचनालय चालू केलं. तसेच संस्थेचं काम हे आश्रमशाळेपासून तर जिल्हा परिषदच्या शाळेपर्यंत काम पोचतं आहे. लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे, उपक्रम आहे, त्यांच्या अंतर्गत राबवलं जातं. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं आणि या मातीशी निगडीत आपलं काहीतरी नातं आहे या उद्देशाने या संस्थेचं काम चालू केलेलं आहे. संस्थेच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये संस्थापक तसेच संस्थापकचे पूर्ण मेंबर्स यांनी कोणतंही मानधन न घेता पूर्ण बलावरती हे काम चालू केलेले आहे. पूर्ण संस्था ही डोनेशनच्या माध्यमातून चालते. तसेच या संस्थेचं काम हे अखंड महाराष्ट्रामध्ये तसंच या जगभरामध्ये जाईल, पूर्ण भारतामध्ये पसरेल या उद्देशाने या संस्थेचं काम चालू झालेलं आहे. तर कोठेरे गावातून तर महाराष्ट्राचा प्रवास, या प्रवासामध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या. त्या पद्धतीने आम्ही हे काम करायला एक उत्स्फूर्त प्रतिसाद भेटेल या उद्देशाने हे काम चालू आहे आणि हे काम असंच अखंड पुढे जाऊ यासाठी तुमचा आम्हाला मागचा पाठिंबा पाहिजे. धन्यवाद. आज आपण आपल्या संस्थांमार्फत माऊली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केलं. यामागचा उद्देश काय नेमका आणि आपण माऊली गाव निवडण्याचं यामागचं कारण काय? माहुली गाव निवडण्याचं कारण की हा पूर्ण दऱ्याखोऱ्यामध्ये बसलेला जो गाव आहे, आदिवासी गाव आहे पूर्णपणे. इथे कोणतेही जवळपास मेडिकल सुविधा नाही. जवळजवळ शहापूर तालुका खूप लांब आहे. इथून तालुक्याच्या अंतर्गत एक सरकारी रुग्णालय आहे. आदिवासी खेडेगावाला माणसांच्याकडे कामधंदा नसतात, म्हणजे कामं नसतात योग्य ती. त्याचबरोबर पैशाचं कोणतं कमवण्याचंही जवळपास कोणतं साधन नसतं. त्यांना खूप लांब जावं लागतं. तसंच रात्रीचे किंवा एखादा जर काही अपघात घडतो आहे किंवा एखादी गोष्ट जर घडते किंवा आजारी असेल तर तिथपर्यंत पोचायला गाड्यांची सुविधाही अतिशय कमी आहे. त्याबरोबरही आम्ही प्रयत्न करतो की इथे बस जास्तीत जास्त प्रमाणावर चालवा. पूर्ण दिवसभरामध्ये जास्तीत जास्त इथे 4 ते 5 बसेस येतात. त्याचबरोबर ते टायमाचं बंधन म्हणजे नसतं कोणत्या टायमावर येते. त्या उद्देशाने आम्ही इथेशी काम चालू केलेलं आहे की या गावामध्ये जर असे काही लोक आहेत, तसे पैशाच्या अभावीसुद्धा काही लोक घाबरतात खर्च करायला, तर तो मोफत उपचार आम्ही इस्कारा फाउंडेशन तसेच शुभवैशाली फाउंडेशन आणि त्याचबरोबर रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विचार आणि प्रयत्नाने इथेशी राबवण्याचा प्रयत्न असं केलं की इथे ज्या लोकांच्याकडे पैसा नाही आहे त्यांना आपण फ्रीमध्ये, कसं आहे की पैशाच्या अभावी लोक घाबरतात खर्च करायला, तर त्यांना ते खर्च त्यांनी सांगितला पाहिजे स्वतःहून की बाबा आम्हाला असं आहे, आम्हाला ताप आहे, थंडी आहे, जे काय असेल त्यांचे मोठमोठे आजार ते छोटे छोटे आजारपर्यंत ते लपवतात पैशाच्या अभावी. पण ते जर फ्रीमध्ये असेल तर लोक मनातून ते सांगतात. जे मनामध्ये ठेवलेलं असतं ते त्यांच्या ओठांवर येतं आणि ते काम होतं. त्या उद्देशाने आम्ही केलेलं आहे की ज्यांच्या खिशामध्ये पैसा नसेल तरीसुद्धा त्यांनी ते त्यांचा आजार लपवले नाही पाहिजे. या उद्देशाने हा काम आम्ही माहुली गावामध्ये चालू केलं. धन्यवाद. आज आपण इथे आरोग्य शिबिर जे आयोजित केलं यामध्ये कुठल्या कुठल्या चाचण्या आपण घेतल्या? यामध्ये आपण BP, शुगर तपासणी, त्याचबरोबर डेंटल टेस्ट,
त्याचबरोबर बाकीचे विविध जे आजार असतात जसं की ताप थंडीपासून आरोग्य पूर्ण जे पण चेकअप आहे मेडिकलचे पण ते पूर्णपणे आपण मोफत. त्याचबरोबर POD PCOD त्याचबरोबर PCOD PCOS, त्यानंतर ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, ओरल हायजीन, मेन्स्ट्रुअल हायजीन, या अशा ज्या महिलांच्या जे प्रॉब्लेम आहेत त्या महिला साधारणतः गावामधल्या कोणी सांगत नसतं आणि त्यामुळे ते सांगितलं नाही तर ते वाढत जातं. तर अशा गोष्टी टाळण्यासाठी कसं आहे, गोळी दिली तर ते साधारणतः मनुष्यात 2 ते 3 दिवस घेईल, परंतु जे त्याला आपण ज्ञान देणार आहे तर ते चिरंतर काळ त्याच्या अंगीकृत राहील आणि तो त्याचा वापर करेल. यासाठी असे विविध मार्गदर्शनपर आपण सेशन या ठिकाणी आयोजित केले. खरं कारण हे होतं या काळामध्ये आणखी आरोग्य शिबिर घेण्याचं, ते म्हणजे या ठिकाणी कुपोषणाचं प्रमाण आहे, मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण आहे की ज्यामध्ये आम्ही जेमध्ये सुद्धा काही पेशंट येतात या ठिकाणचे, तर सॅम मॅमच्या केसेस या ठिकाणी आल्यात आणि त्यामुळे पण एक आम्हाला प्रेरणा भेटली की आपण या ठिकाणी केलं पाहिजे. या ठिकाणी शिबिर घेतलं तर कमीत कमी त्यांना अवेअर करू आपण, यासाठी या ठिकाणी आयोजित केलं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव हरिश्चंद्र देसले, मी कोठारे गावचा रहिवासी आहे. माझं अगदी शिक्षण लहानपणापासून जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे आणि SB कॉलेजला शिक्षण झालं आहे. पुढे मी भारती विद्यापीठला गेलो आणि गेली 10 वर्ष मी सोशली काम करतो आहे. तर हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करत असताना ज्या काही गोष्टी अनुभवल्या तर मला नेहमी वाटायचं की आपल्या तालुक्यामध्ये काहीतरी एक आपलं काम असं, म्हणजे बाहेर किती मोठा कार्यकर्ता असेल पण त्याला जर स्वतःच्या घरातली परिस्थिती बदलता येत नसेल तर त्याचं मग ते कामाचं एक व्यर्थ असतं असं वाटायचं. आणि त्या दृष्टीनं आम्ही इस्क्रा फाउंडेशन सुरू केलं की आपल्याला आपल्या तालुक्यापासून, आपल्या गावापासून, आपल्या जिल्ह्यापासून काय करता येईल असा एक प्रयत्न सुरू केला. आणि जागा शोधताना आम्ही असं केलं की जिथे कमीत कमी उत्पन्न आहे, म्हणजे आपण जर उन्हाळ्यामध्ये घेतो तर या काळात असं कोणत्या ठिकाणी जिथे काहीच उत्पन्न उपलब्ध नाही आहे अशा लोकांपर्यंत जे काय आरोग्य सुविधा आहेत त्या पोचल्या पाहिजेत. तर आम्ही तिकडे किनवलीकडच्या एक भागावर चर्चा केली होती आणि दुसरा माहुली गाव. तर माहुलीच्या बाबतीमध्ये असं आहे की जसं काही ट्रॅव्हलिंगचे सोर्सेस कमी आहेत आणि सगळ्याच गोष्टी, तर त्याला घेऊन आणि इथे आपण बघितलं तर जे काही कामानिमित्त तरुण बाहेर पडतात, खूपदा बाहेर स्थलांतरित होतात, हे सगळं दिसते. पण जे काही लहान मुलं आणि जे काही वयोवृद्ध वगैरे आहेत तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आपल्याला काहीतरी करता येईल. आणि हा खूप मोठा आहे, म्हणजे आवळे ग्रामपंचायत जी किमान 500 लोकांची आहे, तर एवढ्या मोठ्या याच्यामध्ये लोक तिथपर्यंत जात नाही आपल्या शहापूरपर्यंत. मग त्या दृष्टीनं इथे जर घेतलं तर किमान हा पहिला कॅम्प आहे, पहिला प्रयत्न आहे. तर इथे जर आता आमचं 150 लोकांचं टार्गेट आहे, किमान 150 लोकांसाठी, तर पुढे जाऊन हे वाढवता जसं आता मॅमने सांगितलं की आपल्याला पुढे रेग्युलर फॉलोअप्स घेता आले तर तसंही प्रयत्न आमचे सुरू राहतील. तर ही सुरुवात आहे याच्यासाठी. तर मग सगळेच म्हणजे आपले जे कोणी हे बघतायत तर हा छोटासा प्रयत्न आहे आणि आम्ही सगळे शिकणारे आहोत कुठेतरी. आमच्यामध्ये सगळ्यात म्हणजे जे काही ज्येष्ठ आहेत, आमच्यामध्ये अनुभवी आहेत, तर मॅम आहेत, त्यांचं पण मार्गदर्शन. तर ही जी शिकणारीच मुलं म्हणजे MBBSला शिकतायत किंवा जे काही मेडिकलला शिकणारे स्टुडंट आहेत, तर सगळ्यांनी जे संयुक्तपणे हा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये अगदी तालुक्याला काल पण आम्ही डोनेशन बॉक्स फिरवलेला किंवा लोकांपर्यंत गेलो होतो मदतीला. खूप लोकांनी मदत केली आहे आणि या मदतीतनंच हे काम उभं राहणार आहे. संस्था म्हणजे तिन्ही संस्थांपैकी कोणी CSR घेत नाही, तर हे पब्लिक डोनेशनमधनंच आपल्याकडे सगळं येतं. म्हणजे मॅम स्वतःचे पैसे खर्च करतात आणि आम्ही दोघेजणं पब्लिक डोनेशन. तर हे सगळं लोकांकडनं आलेलं लोकांसाठीच आहे. तर यात आमचं काय, तर आमचे प्रयत्न आहेत आणि तुमचेही प्रयत्न जर आमच्यापर्यंत आणि या लोकांपर्यंत पोहोचले तर आपण नक्कीच काहीतरी एक विधायक आरोग्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलू. थँक्यू.